नमस्कार. थंडीचे दिवस चालू झाले की प्रत्येकालाच काही ना काही गरमागरम आणि चविष्ट खाण्याची इच्छा होते आणि बाजारामध्ये सुद्धा आता भरपूर मेथी यायला सुरुवात झालेली आहे. तर आज आपण मेथीच्या पुऱ्या कशा तयार करायच्या हे पाहणार आहोत. या पुऱ्या पाहणा अगदी मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत. चवीला मस्त अशा खमंग आणि रुचकर तयार झालेल्या आहेत. विशेष म्हणजे अजिबात तेलकट झालेल्या नाहीत. मस्त अशा मऊ लुसलुशीत तयार झालेल्या आहेत. ह्या पुऱ्या 9-10 दिवस हवाबंद डब्यामध्ये बाहेर छान टिकतात. त्यामुळे जर तुम्हाला कुठे लांबच्या प्रवासाला जायचं असेल ना, तर ह्या पुऱ्यांचा अतिशय उत्तम पर्याय आहे. अजिबात खराब होत नाहीत. विशेष म्हणजे आज ह्या पुऱ्या अजिबात तेलकट झालेल्या नाहीत. आता अशा पुऱ्या तेलकट होऊ नये किंवा तेलामध्ये फुटू नये यासाठी मी भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. पुरी पहा हळूहळू मस्त अशी टम्म फुगलेली आहेत. भरपूर मेथी घालून तयार केलेली असल्यामुळे अगदी पौष्टिक अशी तयार झालेली आहेत. चला तर तुम्ही या पुऱ्या दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत किंवा जर तुम्ही जेव्हा चहा पित असाल ना, तेव्हासुद्धा तुम्ही या पुऱ्या खाऊ शकता. खरंच खूप छान लागतात. तुमच्या घरातील अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा आवडीने खातील इतक्या चविष्ट तयार झालेल्या आहेत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मेथीच्या खमंग अशा पुऱ्या तयार करण्यासाठी साधारणतः अर्धी जुडी मेथी व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेली आहे. आता या ठिकाणी मेथी घेताना ना मेथीची जी देठं असतात ना ती अजिबात घ्यायची नाही. फक्त अशी पानंच घ्यायची आहे. जर तुम्ही देठाचा भाग जास्त प्रमाणामध्ये घेतला ना तर मेथीच्या पुऱ्या तळल्यानंतर फुटू शकतात. एखाद दोन काड्या असल्या तर काही हरकत नाही, पण जास्तीच्या काड्या घेतल्या तर तुमच्या पुऱ्या अजिबात फुगणार नाही. सुरुवातीला ना मेथी स्वच्छ साफ करून निवडून घ्यायची. त्यानंतर 1-2 पाण्याने धुवायची, निथळायला ठेवायची आणि सुती कापडाने व्यवस्थित अशी पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहे. आता आपल्याला ही मेथी जी आहे ना ती बारीक अशी सुरीने कापून घ्यायची आहे. जेवढी तुम्ही जास्त कापून घेणार ना तेवढ्या तुमच्या पुऱ्या मस्त अशा खमंग तयार होतात. मेथीचा जो स्वाद असतो ना तो पुरीमध्ये अगदी छान उतरतो आणि मस्त अशा टम्म फुगतात. हे पहा अशा प्रकारे ह्या ज्या मेथी जी आहे ना निवडलेली ती मस्त अशी कापून घ्यायची आहे. चला तर ह्याच पद्धतीने आपण सर्व निवडून घेतलेली मेथी कापून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे सर्व मेथी मी एकदम बारीक बारीक कापून घेतलेली आहे. परफेक्ट अशीच कापून घ्यायची आहे. आता या पुऱ्या अगदी चविष्ट तयार होण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेऊयात. त्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 बारीक बारीक आल्याचे तुकडे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि एक मोठा चमचा जिरं घेतलेलं आहे. हे घेतलेलं सर्व साहित्य एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. पाणी वगैरे अजिबात न घालता मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे मस्त असं बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे. हे वाटण करून जर तुम्ही ह्या पुऱ्या बनवल्या ना खरंच खूप चविष्ट तयार होतात. आता आपण लगेचच पुऱ्यांसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊयात. आता एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये 2 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घालायचं आहे. ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने मोजून पाव वाटी बेसन पीठ घालायचं आहे. थोडंसं बेसन पीठ घातलं ना गव्हाच्या पिठासोबत तर पुऱ्या ज्या आहेत त्या अजूनच रुचकर तयार होतात. तुम्हाला या ठिकाणी जर थोडंसं ज्वारीचं पीठ घालायचं असेल ना तर पाव किंवा अर्धी वाटी ज्वारीचं पीठसुद्धा ॲड करू शकता. आता आपण जे सुरुवातीला हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलं होतं ना ते सर्व वाटण ह्या स्टेजला घालायचं आहे. आता बारीक चिरून घेतलेली सर्व मेथी घालायची आहे. अशी भरपूर मेथी घालून ह्या पुऱ्या तयार करून पहा. खरंच खूप खमंग आणि रुचकर तयार होतात. विशेष म्हणजे ना आठवडाभर आरामशीर हवाबंद डब्यामध्ये बाहेरच छान टिकतात. हे पहा अशा प्रकारे कापलेली सर्व मेथीसुद्धा घालून घेतलेली आहे. आता आपण वाटण घातलेलं आहे त्यामुळे जास्तीचे मसाले घालायचे नाही. अगदी थोडंसं अर्धा चमचा प्लेन लाल तिखट घालायचं आहे. जर तुम्हाला पुऱ्या कमी तिखट आवडत असतील ना तर लाल तिखट नाही घातलं तरीसुद्धा चालेल, कारण आपण सुरुवातीला मिरच्या घातलेल्याच आहेत. लगेचच एक मोठा चमचा किंवा अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे. अर्धा चमचा हळदी पावडर, पाव चमचा हिंग, एक मोठा चमचा ओवा आहे ना हातावरती क्रश करून घाला, म्हणजे ओव्याचा स्वाद पुरीमध्ये अगदी छान उतरेल. मोठे 2 ते 3 चमचे गावरान पांढरे तीळ घालत आहेत. आता थंडीचे दिवस चालू आहे, भरपूर तीळ घालून या पुऱ्या करा, कारण तीळ खाल्लेले थंडीमध्ये खूप चांगले असतात. लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे.
आता हे घातलेले सर्व जिन्नस, मसाले आणि मेथी जी आहे ना, ती पिठासोबत अगदी व्यवस्थित अशी सुरुवातीला मिक्स करून घ्यायची आहे. हे पहा या पद्धतीने. आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. आपण नॉर्मली पुरीसाठी कसं पीठ भिजवून घेतो तेवढं घट्ट भिजवायचं नाही, त्यापेक्षा थोडंसं सैलसर भिजवलं ना तरीसुद्धा चालेल. लक्षात ठेवा, एकदम लगेच पाणी घालू नका. लागेल तसं थोडं थोडं घाला, म्हणजे पीठसुद्धा पातळ होणार नाही आणि मस्त असा घट्टसर पिठाचा गोळा मळून तयार होईल. हे पहा, अशा प्रकारे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अगदी असंच घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. परफेक्ट. आता ना एक मोठा चमचा तूप घालायचं आहे आणि व्यवस्थित असं तूप घातल्यानंतर मळून घ्यायचं आहे, साधारणतः अर्धा मिनटं तरी. असं थोडंसं तूप घातलं ना की आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या मस्त अशा मऊ लुसलुशीत राहतात, अजिबात कडक किंवा वातट होत नाहीत. हे पहा, असं तूप लावून सुद्धा मी चांगलं असं मळून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा पिठाची कन्सिस्टन्सी पहा, अगदी परफेक्ट आहे. आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून एक साधारणतः अर्धा तास तरी हे पीठ भिजत ठेवायचं असेल. घाई असेल तर 15 मिनटं भिजत ठेवलं तरीसुद्धा चालेल. चला तर एका साईडला अर्धा तास तरी हे पीठ भिजायला साईडला ठेवून देऊयात. साधारणतः अर्धा तास झालेला आहे. आपण हे पुरीचं पीठ भिजत ठेवलं होतं, अगदी छान असं भिजलं गेलं आहे. पुन्हा एकदा 1-2 मिनटं चांगलं असं मळून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने भिजल्यामुळे मस्त असं मऊ लुसलुशीत झालेलं आहे. त्यामुळे कोणतीही पुरी बनवताना पीठ भिजणं फार आवश्यक आहे. आता थोडंसं ना हाताला तेल लावायचं आहे आणि मस्त असे छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला पुरी केवढी मोठी छोटी हवी असेल ना, त्यानुसार तुम्ही ह्या पिठाचा उंडा तयार करून घेऊ शकता. हे पहा, ह्या प्रकारे मी मध्यम आकाराचा उंडा तयार करून घेत आहे अशा पद्धतीने. आता या ठिकाणी साधारणतः मी सुरुवातीला 10 उंडे तयार करून घेते आणि तेवढ्या पुऱ्या करते आणि त्या लगेच तळायला घेणार आहे. लगेच एकदम जास्तीच्या पुऱ्या तयार करून ठेवायच्या नाही, थोड्या थोड्या पुऱ्या करायच्या आणि लगेचच तळायला घ्यायच्या. म्हणजे कशा पुऱ्या मस्त अशा टम्म फुगतात, अजिबात कडक वगैरे होत नाही. हे पहा, अशा प्रकारे मी मध्यम आकाराचे हे गोळे जे आहेत ना पिठाचे, ते तयार करून ठेवते. अशा पद्धतीने मी काही गोळे तयार करून घेतलेले आहेत. उरलेलं पीठ झाकून ठेवायचं आहे, म्हणजे कसं ते हवेच्या संपर्कामुळे कडक वगैरे होणार नाही. आता आपण लगेचच काही पुऱ्या लाटायला सुरुवात करूयात. आता पुरी लाटताना थोडंसं तेल लावलं ना पिठाला आणि त्यानंतर लाटली ना तरीसुद्धा चालेल, किंवा अशीसुद्धा लाटली तरीसुद्धा चालेल, तुमच्या आवडीनुसार. फक्त सुकं गव्हाचं पीठ वगैरे लावायचं नाही, ही पुरी अशीच लाटायची असते. हे पहा, मस्त अशी पुरी मी या ठिकाणी मध्यम आकाराची आणि मध्यम जाडीची लाटून घेतलेली आहे. एकदमच पातळ नाही करायच्या, एकदमच जाड नाही करायच्या, मध्यम जाडीच्या तयार करून घ्यायच्या आहे. हे पहा, या पद्धतीने. आता ही लाटून घेतलेली जी पुरी आहे ना, ती एका प्लेटमध्ये ठेवून देते. साधारणतः सुरुवातीला 5-6 पुऱ्या तयार करते आणि लगेचच तळायला घेते. हे पहा, अशा पद्धतीने ह्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. ह्या पुऱ्या बनवायला फार सोप्या आहेत, अगदी झटपट तयार होतात. विशेष म्हणजे ना, जर तुम्हाला बाहेर कुठे प्रवासाला जायचं असेल, बाहेरचं खायचं नसेल ना, तर तुम्ही ह्या पुऱ्या घरच्या घरी तयार करून 10 दिवस आरामात खाऊ शकता. खूप छान तयार होतात, चविष्ट लागतात आणि विशेष म्हणजे ना, टिकायलासुद्धा चांगल्या आहेत. हे पहा, अशा प्रकारे 3-4 पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत. आता एका साईडला मी कढईमधलं तेल देखील अगदी मस्त असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी ना मी लाकडी घाण्याचं तेल वापरत आहे, त्यामुळे ना हे तेल गरम झाल्यानंतर खूप धूर सुटतो. त्यामुळे तुम्हाला असं वेगळं काही वाटू नये. हे लाकडी घाण्याचं तेल आहे, त्यामुळे दिसायलासुद्धा वेगळं दिसत आहे आणि तेल कडकडीत तापल्यामुळे थोडंसं धूरसुद्धा येणार आहे. पुरी तळताना मात्र तेल एकदम कडकडीत गरम असलं पाहिजे. हे पहा, पुरी टाकल्यानंतर अशी जेव्हा आपण पुरीची बाजू बदलतो ना, तेव्हाच ही मेथीची पुरी फुगायला सुरुवात होते. पुरीची एकदा बाजू बदली करून घ्यायची आणि कलथ्याच्या मदतीने किंवा असं झाऱ्याच्या मदतीने थोडंसं असं आपल्याला दाबायचं आहे. त्यानंतर पहा, हळूहळू मस्त अशी पुरी टम्म फुगते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पुरी पहा अगदी मस्त अशी टम्म फुगलेली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आपण भरपूर सारी मेथी घातलेली आहे, त्यामुळे पुरी पहा ना, तळल्यानंतर मेथी जी आहे ती खूप सारी दिसत आहे. अशी भरपूर मेथी घालून पुऱ्या करा, खूप खमंग तयार होतात. बरेच लोक काय करतात, मेथी कमी टाकतात, त्यामुळे इतक्या चविष्ट पुऱ्या लागत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, भरपूर मेथी घालून अशा पुऱ्या एकदा नक्की करून पहा. हे पहा, पुरी मस्त अशी टम्म फुगलेली आहे. आता झाऱ्याच्या मदतीने ही तळून घेतलेली पुरी आहे ना, हलकेसे डाग छान असे पडले ना, त्यानंतर काढायची आहे. कच्ची पुरी अजिबात ठेवायची नाही, थोडेसे डाग पडू द्यायचे आहेत असे, त्यानंतर काढायची आहे. म्हणजे कशी खायलासुद्धा खूप रुचकर लागते. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून 2-3 पुऱ्या तळून दाखवते. ही दुसरी पुरी पहा, ही पण मस्त अशी टम्म फुगलेली आहे.
आपण मेथी निवडताना फक्त मेथीची पानं घेतलेली आहे. त्यानंतर ही पानंसुद्धा मस्त अशी बारीक बारीक कापून घेतलेली आहे. त्यामुळे मेथी पहा तेलात घातल्यावरती कुठेही फुटलेली नाही. मस्त अशा अख्ख्याच्या अख्ख्या सर्व पुऱ्या फुगून तयार होत आहे. चला तर या पुऱ्या आता आपण आहे ना तयार केलेल्या तळून घेऊयात. अशा प्रकारे मी काही पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. पुरी पहा अजिबात तेलकट झालेली नाही. मस्त अशा सर्वच्या सर्व टम्म फुगलेल्या आहेत. अजिबात तेलामध्ये घातल्यावरती कुठेही फुटलेल्या नाही, तेलकट झालेले नाही. अगदी सर्व टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून जर तुम्ही या पुऱ्या बनवल्या ना, अगदी माझ्यासारख्याच खमंग आणि रुचकर तयार होणार आहे. चवीला खरंच खूप छान लागतात. अजिबात कडक वातट होत नाही. अगदी संपेपर्यंत मऊ लुसलुशीत राहतात. अगदी तुमच्या घरातील लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा आवडीने खातील इतक्या ह्या पुऱ्या चविष्ट तयार झालेल्या आहेत. 9-10 दिवस आरामात टिकता. प्रवासामध्ये नेण्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे. चटणीसोबत खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता किंवा चहा पिताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही या पुऱ्या खाऊ शकता. खरंच खूप छान झालेल्या आहेत. एकदा या पुऱ्या नक्की करून पहा. कशा झाल्या पुऱ्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.